हेलो गाइस, वेलकम टू ट्विन फ्लेम हिंदी शॉर्ट्स चैनल। कैसे हो आप? आई होप कि आप सब लोग ठीक होंगे और अपना ख्याल रख रहे होंगे। मुझे पता है मैंने बोला था कि मैं ये चैनल बंद कर रही हूँ, लेकिन मेरा मन नहीं किया और मैं ज़्यादा एक्टिव तो नहीं रहूँगी इस चैनल पे। लेकिन मैं इस चैनल पे मिक्स्ड वीडियोस डालूँगी, 2 लैंग्वेज में या 2 या 3 लैंग्वेज में। कभी मैं हिंदी में वीडियो डालूँगी, कभी मैं इंग्लिश में वीडियो डालूँगी और कभी मैं इस चैनल पे मराठी में वीडियो डालूँगी। बट ज़्यादातर ये चैनल मराठी व्यूअर्स के लिए रहेगा, क्योंकि बहुत सारे लोग मराठी सब्सक्राइबर्स भी हैं मेरे जो जिनको अच्छे से हिंदी नहीं आती होगी या फिर वो कंफर्टेबल फील करते हैं मराठी में वीडियो देखना। तो आज की वीडियो मराठी में है उन लोगों के लिए जो मेरे मराठी व्यूअर्स हैं और जो मराठी में वीडियोस देखना चाहते हैं टैरो रीडिंग्स, क्योंकि मुझे तो बहुत कम वीडियोस आती है मराठी में। तो मैंने सोचा कि जो लोग मराठी व्यूअर्स हैं उनके लिए भी एक डेडिकेटेड चैनल हो। तो अब देखते हैं किन वीडियोस पे ज़्यादा अच्छा रिस्पांस आता है इस चैनल पे, हिंदी पे, इंग्लिश पे या मराठी पे। मैं अब वही वीडियोस ज़्यादा डाला करूँगी, लेकिन शॉर्ट वीडियोस होंगी, बहुत लॉन्ग वीडियोस नहीं डालूँगी, ठीक है। तो सब्सक्राइब कर लो चैनल को अगर आपने नहीं किया है तो। मेरे और 3 चॅनल्स है जो मेन चॅनल्स है, जिसकी लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगी। चलो लेट्स स्टार्ट। चला बघूया आता की आपले तुमचे जे बिन पार्टनर आहेत ते तुमच्याबद्दल काय विचार करता आहेत, त्यांच्या फीलिंग्स काय आहेत तुमच्याबद्दल। लेट्स सी तुमचे पार्टनर काय विचार करता आहेत, काय फील करता आहेत। त्यांच्याबद्दल विचार करा म्हणजे मी त्यांची एनर्जी पिक करू शकेल। किंग ऑफ पेंटिकल्स, द वर्ल्ड कार्ड, 9 ऑफ कप्स। किंग ऑफ पेंटिकल्स का आहे इकडे? वाय इज किंग ऑफ पेंटिकल्स हियर? 3 ऑफ पेंटिकल्स। द वर्ल्ड कार्ड का बरं आहे इकडे? वर्ल्ड कार्ड का आहे इकडे? 7 ऑफ स्वॉर्ड्स। 9 ऑफ कप्स हा कार्ड इकडे का आहे? द डेविल। ओके, अँड बॉटम ऑफ द डेक में मजिशियन आहे आणि 6 ऑफ स्वॉर्ड्स आहे। एक गोष्ट तर मला क्लिअरली दिसते आहे की ज्यांच्यासाठी पण तुम्ही रीडिंग बघता आहात ते खूप प्रॅक्टिकल आहे। जर कंपेअर केलं ना तुमच्याशी, त्यांची एनर्जी मला खूप प्रॅक्टिकल दिसते आहे। ते मनापासून विचार नाही करत, हृदयापासून विचार नाही करत, डोक्याने विचार करतात। आणि कुठे ना कुठे मला त्यांची एनर्जी अशी दिसते जिकडे ते खूप आता सध्या त्यांचे सगळे इंटेन्शन्स खूपच मॅनिप्युलेटिव्ह आहे, खूपच प्रॅक्टिकल आहे। ते मनापासून काहीच तुमच्याबद्दल विचार नाही करत आहे। मी हे नाही म्हणत आहे की ते तुमच्यावर प्रेमच नाही करत, बट त्यांची एनर्जी खूप प्रॅक्टिकल आहे, ठीक आहे। मे बी ते आत्ता तुमच्याशी बोलत नाही आहे या बोलतायत तर फक्त कामापुरता बोलतात। खूप प्रॅक्टिकल एक तुमच्यामध्ये रिलेशनशिप आत्ता सध्या आहे, जिकडे इमोशन्सची कमी आहे। हे पर्सन तुम्हाला इमोशन्स नाही दाखवत आहे, प्रेम नाही शो करत आहे, काळजी नाही दाखवत आहे, खूप प्रॅक्टिकली आणि खूप कोल्ड बिहेव करतायत, ठीक आहे। असं पण असू शकतं तुम्ही दोघं एक साथ बिझनेस करता किंवा तुम्ही त्यांना फायनान्शियली हेल्प करता, किंवा असंही असू शकतं की तुमच्याबरोबर ते कुठला बिझनेस करताय किंवा प्लॅनिंग चालू आहे तुमची। तर सध्या त्यांचा माइंडसेट तिकडेच आहे, तुम्हाला प्रेम देणं, तुमची काळजी करणं याच्यावर त्यांचा फोकस नाहीच आहे सध्या। त्यांचा फोकस आहे की बस फायदा सध्या तरी, ठीक आहे। करंटली ही एनर्जी डेफिनेटली चेंज होईल फ्युचरमध्ये। मला असं वाटतं आहे की हे बघा, त्यांना तुमच्याबरोबर या रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे, या रिलेशनवर काम करायचं आहे, बट सध्या त्यांचं माइंडसेट खूप प्रॅक्टिकल आहे आणि सध्या त्यांची इच्छा आहे की तेवढ्यापुरतं तेवढं बोलणं, तेवढ्यापुरतं तेवढ्या गोष्टी ठेवणं, ठीक आहे। ते आत्ता सध्या तुमच्यामध्ये एवढं इमोशनली इन्व्हॉल्व नाही होते। मला हे पण दिसतं आहे की हे तुमच्यापासून एक डिस्टन्स मेंटेन करता आहेत सध्या, ओके। असं पण असू शकतं तुमच्यामधल्या काही लोकांसाठी की ते तुमच्यापासून फिजिकली आत्ता दूर झाले आहेत, दुसऱ्या सिटीमध्ये गेले किंवा प्लॅन करतायत जाण्याची। आणि जेव्हा पण ते दुसऱ्या सिटीमध्ये जातात किंवा तुमच्यामध्ये डिस्टन्स जेव्हा पण येतो, तुमच्यात भांडणं व्हायला लागतात, ट्रस्ट इश्यूज व्हायला लागतात, मे बी तुम्हाला त्यांच्यावर ट्रस्ट नाही होत। तर या गोष्टी मला दिसत आहेत। तर या ट्रस्ट इश्यूजमुळे पण ते तुमच्यापासून लांब राहत आहेत सध्या, ठीक आहे। किंवा असंही असू शकतं की ते तुमच्यापासून काही लपवण्यासाठी तुमच्यापासून सध्या लांब राहत आहे, कमी बोलत आहे किंवा बोलतच नाही आहे। हां, लेकिन एक गोष्ट आहे की मला त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन खूप दिसतं आहे, ऑब्सेशन खूप दिसतं आहे, फिजिकल अट्रॅक्शन खूप दिसतं आहे। ते तुमच्या तरफ खूप अट्रॅक्ट होत आहेत। तर अट्रॅक्शन मला दिसतंय, प्रेम कमी दिसतं, अट्रॅक्शन जास्त दिसतंय आणि ते तुम्हाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत आहे। कुठे ना कुठे त्यांना तुमच्या लाईफमध्ये जर ते स्वतः जर लांब गेले आहेत, त्यांना परत यायचं आहे, पण ते मॅनिप्युलेटिव्ह टॅक्टिक्स यूज करत आहे। म्हणजे ते काय करत आहे, ते तुमचे माइंडशी खेळत आहे की तुम्हीच त्यांच्याकडे जावं, त्यांना यायची गरजच नाही पडली पाहिजे, अशी सिच्युएशन मला इकडे दिसते आहे। बट प्रेम करतात, अट्रॅक्शन खूप आहे,
करंट एनर्जी थोडी मला खास नाही दिसत आहे या पर्सनची. ठीक आहे, कुठे ना कुठे असं वाटतं आहे की ते रिअल फिलिंग्स ज्या आहे त्यांना दाबता आहे आणि प्रॅक्टिकली बिहेव करायचा प्रयत्न करता आहे. ठीक आहे, तर कशी वाटली तुम्हाला ही रीडिंग कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि माझे 3 हिंदी चॅनल्स पण आहे ज्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याच्यामध्ये मी लॉंग रीडिंग्स करते. तुम्हाला हिंदी कळत असेल, आवडत असेल हिंदीमध्ये रीडिंग ऐकायला, तर तुम्ही त्या चॅनलवर पण मला फॉलो करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी हीलिंग रिच्युअल पण करते. रिच्युअलचा अर्थ असतो की मी सपोज तुम्हाला तुमचे पार्टनर दूर गेले आहे आणि तुमची इच्छा आहे की त्यांनी तुमच्या जवळ यावं, प्रेम करावं, आपली फिलिंग्स एक्सप्रेस करावी, सॉरी म्हणावं, त्याचे रिच्युअल करते मी तुमच्यासाठी. ठीक आहे, पेड सर्व्हिस आहे, फीस द्यावी लागेल तुम्हाला एक पर सेशनसाठी, बट डेफिनेटली खूप इफेक्टिव्ह असते ती रिच्युअल. तर ते करायचं असेल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मी क्रिस्टल प्रॉडक्ट्स पण सेल करते जे मी तुम्हाला ॲक्टिवेट करून देते. ते पण घ्यायचे असेल तुम्हाला तर तुम्ही मला मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम सांगा, त्या हिशोबाने तुम्हाला क्रिस्टल मिळेल. स्पेल जार पण मी बनवते, स्पेल ऑइल बनवते, ते पण खूप युजफुल आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी मोस्टली तर मराठी व्हिडिओज टाकेल या चॅनलवर आणि या चॅनलसाठी तुम्ही मला एक छानसं नाव पण सजेस्ट करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आता माझं मिस्टिक हिंदी टॅरो चॅनल आहे, तर मिस्टिक हिंदी टॅरो, तसं मिस्टिक मराठी टॅरो किंवा काय डिवाईन मराठी टॅरो, काहीतरी असं मला नाव सजेस्ट करा, म्हणजे मी ते नाव ठेवेल या चॅनलचं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आवडली असेल रीडिंग. माफ करा माझी इतकी फ्लुएंट मराठी नाही आहे. हो, मी महाराष्ट्रीयनच आहे, पण कधी कधी मी लहानपणापासून हिंदी इंग्लिश जास्त बोलत आली आहे. मी इंग्लिश स्कूलमध्ये होती आणि माझे फ्रेंड्स पण सगळे हिंदी आहेत, तर मला थोडं मराठी कधी कधी प्रॉब्लेम येतो. तर समजून घ्या, होईल फ्लुएंट आता व्हिडिओ बनवता. अँड सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, टेक केअर.